नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओवर। तुम्हाला बघून वाटलं असेल हा बर्गर आहे की पिझ्झा आहे की काय आहे, पण हे बर्गर पिझ्झा नसून एक मस्त अशी आगळी वेगळी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तुम्हाला वाटेल ते याला नाव देऊ शकता तुम्ही। मस्त झटपटीत होते आणि पटकन अशी होणार आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले, त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला तुमच्या एका घरातल्या कप असेल, वाटी असेल, त्याच एका कपाने 1 कप याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीपुरतं। परत मिक्स करून घ्यायचं, पाणी गरम होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला बघा झटपट असा हा नाश्ता बनणार आहे। कुठेही याला टाइम वगैरे लागणार नाही। 1 कप त्याच याने रवा घालून घ्यायचा आहे। बारीक रवा असू द्या, मोठा असेल तर मिक्सरला काढून घ्यायचा। ह्याला 1 ते 1.5 मिनिटं इतकाच आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं, जितकं हे पाणी याच्यामध्ये होईल इतकं असं मस्त। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही करा म्हणजे चल बघा हलकासा असं हे झालं सॉफ्ट होईलपर्यंत। आता हे साईडला ठेवून देऊया। त्याच कढईमध्ये आपल्याला आता इथे स्टफिंग बनवून घ्यायचं आहे। स्टफिंग बनवण्यासाठी सुद्धा अगदी कमी वेळ लागतो आणि पटकन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना खूप असे पदार्थ आवडतात आणि बाहेरचे पदार्थ असे देण्यापेक्षा घरच्या घरी कधीही खाल्लेले चांगलेच असतात, हेल्दी असतात। एका याच्यामध्ये आता जिरे घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे मस्त आणि लाल मिरची घातलेली आहे। मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अद्रक घातलेला आहे, तुम्ही लसूण सुद्धा इथे ॲड करू शकता आणि शिमला मिरची घातलेली आहे, टोमॅटो घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि इथे तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता। याच्यात तुम्हाला कसलीही चटपटीत चव द्यायची असेल तर सुद्धा होतं। धना पावडर, जिरा पावडर आणि हळद असं हे मिक्स करून मसाले घालायचे आहेत। इथे बघा मसाले सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त सुद्धा करू शकता, पण जितके मसाले आणि भाज्या घाला तितके ह्याला चव छान येणार आहे। आणि इथे बघा 2 ते 3 बटाटे असे मस्त शिजवून त्याचे साली काढून गोळा तयार करून घेतला होता, ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 1 ते 1.5-2 मिनिटं असंच आपल्याला हे परतवून घ्यायचं। परतून गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्याला 1 लिंबाचा रस पिळायचा आहे, म्हणजे अर्धा लिंबाचा रस किंवा 1 लिंबाचा रस तुम्ही पिळू शकता। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं। झटपट अशी होणारी भाजी आहे आणि घरच्या घरी साहित्यामध्ये होणार आहे आणि जास्ती तुमचा वेळ नाही जाते आणि मुलांना आवडतं, तसंच आपल्याला हे बनवायचं आहे। बघा आपलं स्टफिंग इथे तयार आहे। एका ह्याच्यामध्ये ह्याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे थंड होईपर्यंत आपल्याला आता रवा मळून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याचा गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हलकासा रवा थंड झालेला आहे, जास्तीचा रवा थंड होऊ द्यायचा नाही, नाहीतर हे काय होतं पिसकटलं जातं आणि व्यवस्थित असं मळलं जात नाही। बघा रव्याचा असा पद्धतीचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याच्यातले 2 मध्ये मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं। जास्ती जाडही लाटायचं नाही, जास्ती पातळही लाटायचं नाही, मीडियम असे याचे लाटून घ्यायचे। अशा पद्धतीच्या हाताने करायचे। आता हे रवा आहे त्याच्यामुळे हा कडेने चिरणारच, कटेही आपल्याला ह्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। मस्त अशी याची पोळी तयार करून घ्यायची आणि तुमच्याकडे एखादा ग्लास असेल मोठा किंवा वाटी असेल, डब्बा असेल, त्याच साह्याने आपल्याला व्यवस्थित असं त्याच्यावरती जसं आपण पुऱ्या वगैरे करत असताना गोल गोल असं करून घेतो, त्याच पद्धतीचे हे करून घ्यायचे आणि जे कडेचे पीठ आपलं शिल्लक राहतं त्याचं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे पोळी लाटून घ्यायची आणि परत एकदा मस्त अशी तुम्ही जिरे जे वरून टाकले तर किती छान दिसत आहेत बघा असं मस्त। बघा हे राहिलेले आहेत ना, त्याचे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे हे बघा मीडियम साईजचे आहेत, कुठेही जाड पातळ नाही आहेत, सेम आकाराचे आपल्याला इथे पण तयार करून घेतलेले आहे। आणि स्टफिंग सुद्धा आपलं मस्त थंड झालेलं आहे, हाताला सोसेल असं आहे। असं गोळा करून घ्यायचं अंदाजाने, परत त्याची चपटी बनवून घ्यायची आणि ज्या आपण बनवलेलं आहे रव्याचं ना, त्याच्या आकाराचं इतकं आपल्याला बनवायचं आहे। आता इथे टोटली 14-15 झाले होते, त्याच्यात तुम्हाला कमी जास्त सुद्धा होऊ शकतात 1 कप रव्यामध्ये। आता तुम्हाला जास्तीचे बनवायचे असतील तर तुम्ही जास्तीचे सुद्धा बनवू शकता। आता ते स्टफिंग आणि हे रव्याचं मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून दोन्ही सेमच अशा आकारामध्ये आपल्याला भरता येईल। अशा पद्धतीने स्टेप करून घ्यायचं आणि थोडीशी डिझाईन द्यायची। इथे आपण कोणत्याही सँडविच भांड्याचा वगैरे वापर करणार आहोत, अगदी आपल्या घरच्या घरी मस्त असं पाठीमागून सुद्धा। हे जर तुम्हाला तळल्यानंतर आहे ना, किती छान असं वाटणार आहे बघा। तेलाचा तर खूप कमी वापर करणार आहोत आपण, कुठेही जास्त नाही। बघा इथे मस्त असे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला शालो फ्राय करून घेणार आहोत। जास्तीचं तेल सुद्धा आपल्याला यूज करायची गरज नाही आहे, तेलकट सुद्धा होणार नाही आहे।
तेल मीडियम गरम झालं की आपल्याला हे सोडून घ्यायचे। एका वेळी तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही जास्ती तळू शकता, कमीसुद्धा तळले तरी हरकत नाही आहे। बघा 1 ते 1.5 मिनटं खालूनच्या बाजूने परतवून घ्यायचे। नंतर सारखे सारखे आपल्याला हे परतवायची गरज नाही आहे, पटकन असे हे होतात। मस्त कुरकुरीत असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे, अलटी पलटी मारून घ्यायचे आणि मस्त असे हे मुलांना आवडेल तर आपला नाश्ता रेडी आहे। तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मस्त क्रिस्पी आणि कमीत कमी वेळामध्ये झटपटीत असा हा नाश्ता तयार आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसायला, जितका छान आहे ना तितकाच चवीला अप्रतिम लागतो। वरून त्याची डिझाईन बनवली होती ना ती किती मस्त बनलेली आहे बघा, दिसायला किती छान दिसत आहे। आणि असं तुम्ही बर्गरसारखं हे तुम्ही खाऊ शकता घरच्या घरी। बाय।